नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4 विषय गणित घटक आहेत संख्याज्ञान शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, 4527 या संख्येत 5 कोणत्या स्थानावर आहे? आता या ठिकाणी 5 कोणत्या स्थानावर आहे? शतक स्थानावर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, 2345 या संख्येचे अंकात रूप कोणते? या ठिकाणी प्रश्न आपल्याला वाचायचा आहे आणि योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आता 2345 कोणती संख्या असेल? तर पर्याय क्रमांक 1, 2345. प्रश्न क्रमांक 3, 5007 या संख्येचे अंकात रूप कोणते? आता या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी 5007 कोणती संख्या आहे? तर पर्याय क्रमांक 2, 5007. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला सर्वात लहान संख्या विचारलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला संख्या 4 अंकी संख्या दिलेली आहेत, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, हजार स्थानावर जो अंक आहे त्यावरून आपल्याला लहान संख्या शोधायची आहेत. म्हणजेच हजार स्थानावर सर्वात लहान अंक जो आहे तोच आपण पाहायचा आहे आणि ती संख्या सर्वात लहान असणार आहे. आता या ठिकाणी हजार स्थानावर कोणता अंक आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 आहे, पर्याय 2 मध्ये 5 आहे, पर्याय 3 मध्ये 5 आहे आणि पर्याय 4 मध्ये 5 आहे. म्हणजे सर्वात लहान अंक कोणता आहे? 4 आहे. म्हणून ही संख्या सर्वात लहान आहे. म्हणजे 4056 ही संख्या सर्वात लहान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 5678 या संख्येत 6चा स्थानमूल्य किती? आता या ठिकाणी 6 कोणत्या स्थानावर आहे? शतक स्थानावर आहे. तर 1 शतक म्हणजे 100 आणि 6 शतक म्हणजे 600, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य अक्षरी रूप कोणते? या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे, या संख्येचे योग्य अक्षरी रूप कोणते आहे? आता ही संख्या आहे 4309. तर 4309 पर्याय क्रमांक 1, 4309 हे या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, 7313 ही संख्या कोणती? 7313. तर पर्याय क्रमांक 2, 7313. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे अक्षरी रूप कोणते? या ठिकाणी अंकात आणि अक्षरात संख्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीचं रूप कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये 4028 आहे, अक्षरीसुद्धा 4028 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये 5309, अक्षरीसुद्धा 5309 हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. 7313, 7313 हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच खाली आहे 8000 आणि अक्षरी आहे 800, म्हणजे हे अक्षरी रूप चुकीचे आहे, म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9, संख्या वाचा. या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे, ती वाचायची आहेत. आता संख्या किती आहे? 7038, म्हणजेच पर्याय क्रमांक 1, 7038. खालील अंक वापरून सर्वात लहान संख्या तयार करा. बघा, या ठिकाणी काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, 4 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी जे काही अंक दिले असतील त्यापैकी
सर्वात लहान अंक पहिले सुरुवातीला घ्यायचा आहे. आता या ठिकाणी सर्वात लहान कोणता अंक आहे? 1 आहे. 1 सुरुवातीला घ्यायचा आहे. त्यानंतर 4, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 9. कोणती संख्या तयार झालेली आहेत? 1469. 1469 पर्याय क्रमांक 1 ही आपली संख्या असेल आणि आपलं उत्तर सुद्धा. सर्वात मोठी संख्या कोणती? आता या ठिकाणी 4 अंकी संख्या दिलेली आहेत. सर्वात मोठी जर संख्या आपल्याला शोधायची असेल तर हजार स्थानाचा अंक जो सर्वात मोठा असेल ती संख्या सर्वात मोठी असेल. आता या ठिकाणी हजार स्थानावर 8 आहे, या ठिकाणी 5 आहे, म्हणजे हे नसणार आहे. या ठिकाणी 8 आहे. आता आपले पर्याय क्रमांक 3 उरलेले आहेत. आता जर हजार स्थानाचा अंक समान असेल तर शतक स्थानाचा अंक पाहायचा आहे. मोठी संख्येमध्ये मोठा अंक पाहायचा आहे. शतक या स्थानावर 3 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 6 आहे, म्हणजेच ही संख्या सर्वात मोठी आहे. हजार स्थानाचा अंक जर समान असेल तर शतक स्थानाचा अंक पाहायचा आहे. शतक स्थानचे अंकसुद्धा समान असेल तर दशक स्थानचा अंक पाहायचा आहे. आणि दशक स्थानचा अंकसुद्धा समान असेल तर एकक स्थानचा अंक पाहायचा आहे. खालील विस्तारित रूपावरून संख्या ओळखा. या ठिकाणी एक संख्येचे विस्तारित रूप दिलेले आहे. यावरून आपल्याला संख्या ओळखायच्या आहे. सुरुवातीला हजार स्थानात 3 आहे, 3 आहे. शतक स्थानात 2 आहे, 2 आहे. दशक स्थानात 5 आहे, 5 दशक आहे आणि एकक 6 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे. खालील संख्याचा चढता क्रम लावा. आता या ठिकाणी आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावण्यासाठी काय करावं लागेल? सुरुवातीला लहान संख्या घ्यावी लागेल, मग त्यापेक्षा मोठी संख्या घ्यावी लागेल आणि मग त्यापेक्षा मोठी संख्या घ्यावी लागेल. या ठिकाणी आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत. यापैकी सर्वात लहान संख्या आहे 3820. आता पर्यायामध्ये सुरुवातीला 3820 कुठे आहे? तर या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी कट झालेले आहेत. आधार उरलेले आहेत 2 अंक, सॉरी 2 पर्याय. आता दुसरा अंक कोणता येईल? तर 4250. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये 4250 आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 6200 आहे, म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी कट झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे पूर्ण संख्येचा चढता क्रम न लावता सुद्धा आपण काही ठिकाणी उत्तर शोधू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील संख्यांचा उतरता क्रम कोणता? आता या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत. आता आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. आता उतरता क्रम लावण्यासाठी काय करावं लागेल? सर्वात मोठी संख्या आपल्याला सुरुवातीला घ्यावी लागेल. आता यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 5200. मग पर्यायामध्ये सुरुवातीला पाहायचं आहे 5200 या ठिकाणी आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा नाही, म्हणून हा पर्याय सुद्धा कट झालेला आहे. या ठिकाणी आहे आणि पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये समान अंक आहे. आता यानंतर दुसरी संख्या कोणती आहे? तर 4100. दुसऱ्या संख्येवर 4100 कुठे आहे? तर या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय कटलेला आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी समसंख्या कोणती? आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एक अंक असेल तर ती संख्या सम आहे. आता या ठिकाणी एक अंकी संख्या दिलेली आहेत, म्हणजेच कोणती संख्या सम आहे? तर 8, म्हणजे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी विषम संख्या कोणती? आता विषम संख्या म्हणजे काय?
विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असेल तर ती संख्या विषम संख्या आहे. आता या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये यापैकी अंक दिलेला आहे तर पर्याय क्रमांक 4 ही विषम संख्या आहे. 4 6 8 या संख्याबद्दल योग्य विधान कोणते. आता हे काय आहे, सर्व विषम संख्या आहेत का. नाही, सर्व संख्या सम आहेत हे बरोबर आहे. काही सम काही विषम हे पण चूक आहे आणि सर्व लहान आहेत हे पण चूक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 दिलेल्या संख्या सर्व सम आहेत. आता या ठिकाणी 5 7 9 या संख्याबद्दल योग्य विधान कोणते. आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. सर्व सम आहे का, वर दिलेल्या संख्या सम आहेत का. नाही. सर्व विषम आहेत का. हो. काही सम आहेत का. नाही. सर्व मोठे आहेत का. नाही. म्हणजे ही संख्या काय आहेत, विषम दिलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणती संख्या गट केल्यावर 1 शिल्लक राहते. आता या ठिकाणी कोणत्या संख्येचे गट केल्यावर 1 शिल्लक राहते. पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 आहे, म्हणजे या ठिकाणी 2 गट होणार. पर्याय क्रमांक 2 मध्ये 6 आहे, याचे सुद्धा समान गट होतील 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये 8 आहे, याचे सुद्धा 2 2 चे 4 गट तयार होतील. परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये 5 आहे, तर याचे 2 गट होतील आणि 1 उरेल. म्हणजेच 5 हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. खालीलपैकी कोणती संख्या 2च्या गटात पूर्णपणे विभागली जाते. म्हणजे खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने भाग जातो. 2च्या बळात 7 येते का. नाही. 9 येते का. 9 सुद्धा येणार नाही. 6 येते का तर 6 येतात. 5 येतात का. नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी 5432 या संख्येचे आंतरराष्ट्रीय पद्धतीतील लेखन कोणते. या ठिकाणी 5432 संख्या दिलेल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय पद्धतीतील लेखन कोणते. तर पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर उत्तर आहे. आता या ठिकाणी आपल्याला सर्व पर्यायामध्ये 5432 5432 5432 ह्याच संख्या दिलेल्या आहेत. दिलेल्या पर्यायामध्ये त्याचे जे लेखन आहे ते बरोबर दिलेलं आहे, बाकीमध्ये सर्व लेखन चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत. खालीलपैकी आता या ठिकाणी 7845 ही संख्या देवनागरीत लिहा. आता 7845 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. 32546 या संख्येचे आंतरराष्ट्रीय पद्धतीतील रूप कोणते. 32546 कोणते आहे तर पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी 12345 या संख्येचे देवनागरी रूप कोणते. 12345 पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. खालीलपैकी चुकीचे रूप कोणते. या ठिकाणी देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत, यापैकी चुकीचे रूप कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये 5678 आहे, 5678 आहे, हे बरोबर लिहिलेलं आहे. 4321 4300 हे सुद्धा बरोबर आहे. 7890 7890 हे चुकीचे आहे. 9012 9012 हे सुद्धा बरोबर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3
हे चुकीचे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दिलेल्या स्थानावरून संख्या तयार करा. आता या ठिकाणी 3000, 7 शतक, 4 दशक आणि 2 एकक ह्या संख्या दिलेल्या आहेत. म्हणजेच 3 हजार स्थानावर 3 आहे, शतकमध्ये 7 आहे, दशकमध्ये 4 आहे आणि एककमध्ये 2 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. खालील विस्तारित रूपावरून संख्या कोणती? या ठिकाणी काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्यावरून विस्तारित रूपावरून संख्या कोणती आहे. आता या ठिकाणी एकक स्थानावर काय आहे? 1 आहे, म्हणजे एकक स्थान 1 आहे. या ठिकाणी 0 असल्यामुळे हा पर्याय या ठिकाणी कट झालेला आहे. आता या ठिकाणी हजार स्थानावर काय आहे? 5 आहे. आता या ठिकाणी हजार स्थानावर 5 आहे. या ठिकाणी हजार स्थानावर 0 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान? आता या ठिकाणी सर्वात लहान संख्या कोणती आहे? या ठिकाणी जी सुरुवातीला आपल्याला आता या ठिकाणी 5 अंकी संख्या आहे, म्हणजे दशहजार स्थानचा अंक पाहायचा आहे. तो जर समान असेल तर हजार स्थानचा अंक पाहायचा आहे. या ठिकाणी सुद्धा समान आहे 3. आता हजार स्थानचा अंक समान असेल तर शतक स्थानचा अंक पाहायचा आहे. या ठिकाणी 4 आहे. आपल्याला विचारलेलं आहे सर्वात लहान, म्हणजे पर्यायामध्ये आपल्याला सर्वात लहान अंक शोधायचा आहे. या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी सुद्धा 4 आहे, या ठिकाणी सुद्धा 4 आहे, या ठिकाणी सुद्धा 4 आहे. मग शतक स्थानचा अंक सुद्धा समान आहे. जर शतक स्थानचा अंक समान असेल तर दशक स्थानचा अंक पाहायचा आहे. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 6 आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्वात लहान अंक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. धन्यवाद.